काल आपण पोलीस भरतीच्या 2024च्या पेपरसाठी जे नोटिफिकेशन आले आहे त्याचे आपण आज सविस्तर विश्लेषण करू. काल 25 तारखेला ते 2026ला आले. त्याच्यानुसार असं सांगितले की 14 मार्चला पेपर होणार आहे, म्हणजे प्रस्तावित आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखीसाठी 1:10 प्रमाणे उमेदवारांची यादी तयार करावी आणि ही यादी महा-आय-टीकडे 28/2/2026 पर्यंत सादर करावी. म्हणजे याचा असा अर्थ आहे, जर पेपरचे ॲडमिट कार्ड बनवण्यासाठी महा-आय-टी विभागाला 28/2/2026 पर्यंत तुम्ही सगळे डिटेल द्यावं लागेल तुम्हाला. त्यासाठी सगळे विभाग ज्यांचे पोलीस भरतीचे ग्राउंड झालेले आहेत आणि ज्यांचे 1-2 दिवसात होणार आहेत, त्यांनी रिझल्ट लावून महा-आय-टीला हॉल तिकीटसाठी तुम्ही सगळी डिटेल, आवेदन अर्ज, टोकन नंबर, ही सगळी माहिती डिटेल द्यावी. त्यासाठी कॉलेज बघावे, कुठं पेपर घ्यायचे पण जास्तीत जास्त हे छोटाले सगळे जिल्ह्यांमध्ये जिथे SP लेवलचे तिथं जर जास्तीत जास्त करून ग्राउंडवरच पेपर घेतले जातात. त्यामुळे जास्त काही ताण नाही. त्यामुळे लवकरात लवकर कोणी असा विचार नाही करावे का 14 तारखेला इतक्या लवकर पेपर होणार नाही, असं तसं अशा गोष्टीचा विचार न करता तुम्ही फक्त स्टडीवर फोकस करा. पेपर 100% होणार आहे. शनिवारी पेपर आहे, तुम्ही म्हणता रविवारी पेपर नाही, शनिवारी पेपर आहे, पण असे काही नाही. जास्तीत जास्त करून त्यातले सगळे पेपर ग्राउंडवर होतात. त्यामुळे शाळा कॉलेज काय सुट्टी असा विचार करू नका. त्यात दिले बी अजून का घटकाचे नाव, टोकन क्रमांक, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे नाव, पदनाम, परीक्षा केंद्राचे नाव, संबंधित परीक्षा केंद्राचे, म्हणजे यासाठी हॉल तिकीट बनवण्यासाठी ही डिटेल त्यांनी 28/2/2026ला त्याआधी ते महा-आय-टी विभागाकडे त्यांना हॉल तिकीट बनवण्यासाठी माहिती डिटेल द्यावी, म्हणजे ते हॉल तिकीट बनवतील. त्यासाठी कोणी असा विचार न करू का पेपर होणार नाही, हे होणार नाही पर्यंत सादर करावे असे विचार करू नका. बघा खाली दिलेल्या जिल्ह्यांचे नाव आपल्याला आयुक्तालय सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक बघा पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे, नागपूर. बघा या सर्व एवढ्या जिल्ह्यांची तारीख 100% पेपर होणार आहे 14 मार्चला. आतली बी न्यूज आहे. पेपर 14 तारखेला होईल. त्यासाठी आता तुम्हाला फक्त उरले 10 ते 15 दिवस 15 ते 20 दिवसात तुम्ही तेवढाच चालू घडामोडी बाकीच्या सगळ्या गोष्टीचे रिव्हिजन करा. जास्त प्रेशर न घेता 100% पेपर होणार आहे 14 मार्च.